तर सुरुवात करूया. इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तुमचा पेपर 16 तारखेला आहे. ठीक आहे. काल मी सविस्तर लिहा ती कशी लिहा आणि ते महत्त्वाचे प्रश्न अपलोड केले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आता इथे सरावासाठी कृतीपत्रिका आहेत. हीच कृतीपत्रिका येणार असं नाही. या कृतीपत्रिकेमधील प्रश्न येऊ शकतात, ही अशीच्या अशीच येणार असे नाही. पण यातील महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत, कुठल्या प्रश्नावर जास्त फोकस करावा. ठीक आहे. आपण एकूण 5 कृतीपत्रिका पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होईल. पण मी लवकरात लवकर काय म्हणतात ते तो मोठा होणार नाही याची काळजी घेईल. ठीक आहे. लवकरात लवकर मी व्यवस्थित पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. मध्ये आपण काय करूया, 2 कृतीपत्रिका ज्या आहेत त्या व्यवस्थित पाहूया, त्यांचा नीट अभ्यास करूया. आणि ज्या उरलेल्या 3 कृतीपत्रिका आहेत त्या वरच्यावर पाहूया. त्याच्यात कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत, कुठल्या चुका टाळाव्या हे सांगणार आहे. ठीक आहे. बघा, इथे तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत. तुम्ही काय करता, प्रश्न क्रमांक 1 त्यातील पहिला उत्तर काय पहिल्याचं क असं लिहितात. तसं करू नका. हे जे पूर्ण विधान आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. मग तुम्हाला ही एक चूक टाळायची आहे की विधानं पूर्ण न लिहिणे, ही चूक टाळायची आहे. विधाने पूर्ण लिहायची आहेत. आणि नंतर हे जे प्रश्न आहेत आता प्रश्न 1, मग त्यामध्ये जे काही उपप्रश्न असतील ते एका खालोखालच सोडवायचे आहेत. तिसरा प्रश्न बघा, याचं उत्तर आहे मोनालिसा. ठीक आहे. तुम्हाला आता उद्याच्या परीक्षेत जी तुमची उद्याच्याच परीक्षेत तुम्हाला हे 2 प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असेल, विचारले जातील. ठीक आहे. हे 2 प्रश्न IMP वाटत आहेत मला. ठीक आहे. नंतर बघा, चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. इथे तुम्ही काय करताय, बरोबर जोडी लिहायची. तुम्ही काय करायचं आहे, चुकीची जोडी ओळखता पण ती दुरुस्त करायला काय करता, विसरता. ती दुरुस्त करून लिहायला करतात. आता ही चुकीची जोडी आहे. ही जी आहे द्वंद्ववादी पद्धती, ही चुकीची जोडी आहे. ही चुकीची जोडी, ही फ्रेडरिक हेगल यांची पद्धत आहे. ठीक आहे. नंतर भारताचा इतिहास संशोधन मंडळाची स्थापना कोणी केली. इथे तुम्हाला इथे संस्था, त्याचे संस्थापक, परत घटना, त्या घटनेचे वर्ष, महत्त्वाचे विचारवंत आणि त्याची विचारसरणी यावर प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. किंवा महत्त्वाच्या ठिकाणे आणि त्यांची स्थापना वर्ष, किंवा महत्त्वाचे विद्यापीठ आणि त्याची ठिकाणी किंवा त्याची स्थापना वर्ष विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला उद्याच्या परीक्षेत हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. मी काय बोललो, विचारलं जाऊ शकतो, विचारतीलच असं नाही, पण हा करून ठेवा. आत्ता मी तुम्हाला इथे जे कन्फर्म प्रश्न येणार आहेत ना ते सुद्धा सांगतो. जे कन्फर्म तुमच्या परीक्षेला येणार म्हणजे येणारच असे तुम्हाला मी प्रश्न सांगतो. पण मी काय म्हणतो, हे व्हिडिओ लहान होईल आत्ता सांगत बसलो तर. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महत्त्वाचे प्रश्न, दीर्घोत्तरी आणि टिप्पा लिहा यावर मी व्हिडिओ अपलोड केली आहे. पण अजून महत्त्वाचे प्रश्न आहेत ते देतो. ठीक आहे. त्या व्हिडिओमध्ये 5 प्रश्न आहेत, 5 टिप्पा लिहा आहेत, त्यावर मी व्हिडिओ अपलोड करतो. खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. आणि आता जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टिप्पा लिहा देणार आहे त्या 5 असे एकूण 10 टिप्पा लिहा महत्त्वाच्या आहेत. मी जास्त काही देत बसणार नाही, मोजकंच देणार आहे. तेच प्रश्न तुमच्या परीक्षेला येणारच. ठीक आहे. मी एकूण तुम्हाला आता टिप्पा लिहाचे 5, सविस्तर उत्तर लिहाची 5. आता टिप्पा लिहामधले मी 5 प्रश्न देणार, त्याच्यातले कोणतेही तुमच्या परीक्षेत 2 विचारले जाऊ येतील त्यापैकी. ठीक आहे. सविस्तर उत्तर लिहामध्ये पण तसंच. आता इथे तुम्हाला संकल्पचित्र पूर्ण करायचं आहे. संकल्पचित्र ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे पूर्ण करा. आता महाराष्ट्रातील लोककला आहे, जागर आहे, गोंधळ आहे. ठीक आहे. आता लावणी, ही लावणी जी लोककला आहे. आता लोककला म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशातील सामान्य लोकांनी त्यांच्या
श्रद्धा, आनंद, दुःख व्यक्त करण्यासाठी काय एक निर्माण केलेले नृत्य म्हणजे लोककला. ठीक आहे. लोककला या माणसाच्या दैनंदिन जीवनाशी काय असतात, घट्ट जोडलेल्या असतात. या मानवाच्या दैनंदिन जीवनाशी घट्ट जोडलेले असतात. यामध्ये काय असते, काय करतात लोक, तालबद्ध हालचाली करतात. म्हणजे आपले भावना तालबद्ध हालचालीद्वारे मांडतात, तालबद्ध हालचाली करतात. ठीक आहे. यामध्ये कुठलाही नियम नसतो, फक्त यात तालबद्ध हालचाली आणि ते नैसर्गिकपण असलं पाहिजे यांना महत्त्व आहे. ठीक आहे. म्हणजे शास्त्रीय नृत्यात कसे नियम असतात तसे इथे ते आढळत नाहीत. तर यामध्ये जागर आहे, गोंधळ आहे. गोंधळामध्ये काय होतं, गोंधळ म्हणजे हे देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची एक धार्मिक श्रद्धा असलेला हा लोककलेचा प्रकार आहे. तर इथे तुम्हाला महाराष्ट्रात काय काय आहे, लावणी आहे, गोंधळ आहे, दिंडी आहे. तर महाराष्ट्रातील काय कोळी नृत्य आपल्याला जास्त आढळून येतं. ठीक आहे. कोळी नृत्य आहे. हे कोळी नृत्य म्हणजे काय असतात, ते समुद्र आणि कोळी समाजाच्या ज्या काही पारंपरिक व्यवस्था म्हणजे पारंपरिक पद्धती आहेत त्यावर आधारित असतं. सागरी हालचाली आणि त्यांची पारंपरिक गाणी, याला उद्देशित ती कोळी गीते तयार केलेली असतात. तर लोककला ह्या काय आहेत की एखाद्या संस्कृती परंपरा यांचे जिवंत दर्शन त्या लोककलेमुळे घडत असते. त्यामुळे तो मानवी जीवनाचा एक आरसा आहे. लोककला लोकांनी त्यांच्या आनंद आणि भावना व्यक्त करण्यासाठी एक तालबद्ध हालचाली केली जाते, त्याला लोककला म्हणतात. त्यामध्ये दशावतार आहे, वारकरी संप्रदायामधली जी दिंडी आहे ती आहे, कोळी नृत्य आहेत. अजून लोककलेचे बरेच प्रकार आहेत. कृषी लोकनृत्य आहे, म्हणजे कृषी संबंधीची जी कामे म्हणजे आनंद व्यक्त करण्यासाठी केली जातात. कापणीच्या वेळी, लावणीच्या वेळी, पेरणीच्या वेळी. ते बहुधा ते पंजाब इकडे असतात, म्हणजे ते कापणीच्या वेळी, लावणीच्या वेळी केली जातात. बिहू आहे, ते आसाम कृषी जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा तिथे ती लोककला साजरी केली जाते. तर विविध देशाच्या लोककला वेगवेगळ्या आहेत. लोककलेवर टिप्पा लिहा प्रश्न आला तर तुम्हाला हे जे मी सांगितलं आहे की लोककला म्हणजे नेमकं काय, कशासाठी केली जाते आणि त्याचे प्रकार यावर सविस्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तर गुजरातची लोककला वेगळी आहे, महाराष्ट्रात लावणी आहे, परत गोंधळ आहे, जागर, दिंडी आहे, कोळी नृत्य आहे, दशावतारी नाटक आहेत. दशावतार आणि हे जागर, गोंधळ हे काय असतं, हे देवदेवतांसाठी म्हणजे धार्मिक लोककला आहेत. त्याचे पण प्रकार आहेत. धार्मिक लोककला, सामाजिक लोककला. सामाजिक लोककलेमध्ये जर पाहिलं तर विवाह, सण समारंभ असतात त्यावेळी सादर केले जाते ते. नंतर आहे कृषी लोककला, नंतर आहे आदिवासी लोककला, नंतर महाराष्ट्रात लावणी यामध्ये लावणी यामध्ये काय असतं, तालबद्ध हालचाल केली जाते. म्हणजे एक सुंदर अभिनय आणि एक सुंदर वेशभूषा आणि तालबद्ध हालचाल या 3 घटकाचा इथे संयोग साधला जातो किंवा समतोल राखला जातो. ठीक आहे, लावणीमध्ये. नंतर आहे सामूहिक नृत्य किंवा म्हणजे त्याला आपण लेझिम म्हणतो. लेझिम यामध्ये काय असतं, लेझिम नावाचा हातात घेतले जाते वाद्य आणि तालबद्ध हालचाली केली जाते. त्याला युद्ध नृत्य सुद्धा म्हणतात. युद्ध म्हणजे काय, पराक्रम, शौर्य आणि युद्धनीती दर्शवणाऱ्या लोककला. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही आपल्या शब्दात लिहू शकता. भारतीय दूरदर्शनाच्या विकासाचे टप्पे एक कालरेषेवर दाखवायचे आहेत. तुम्हाला अशीच डायग्राम आली पाहिजे. ठीक आहे, संकल्पचित्र पूर्ण करा. आता हे जसे आहेत तसेच आले पाहिजे. पर्यटनाचे प्रकार. आता पर्यटनामध्ये काय असतं, तुम्ही आपल्या शब्दात उत्तर लिहायचं आहे. पर्यटन नुसतं म्हणजे फिरण्याचा व्यवसाय नाही आहे, तर तो एक बहुआयामी व्यवसाय. जागतिक स्तरावर जर समजा एखाद्या प्रदेशात पर्यटन होते म्हणजे तिथले जे घटक आहेत नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक त्या घटकांचा परिणाम त्या प्रदेशावर होतो. हे जर घटक
घटकांचा समतोल असेल किंवा ते मुबलक प्रमाणात असतील नैसर्गिक आर्थिक घटक, तर तिथे भरभराट होते, अन्यथा त्यावर मर्यादा येतात. ठीक आहे. मग मानव विशिष्ट हेतू समोर ठेवून प्रवास करत असतो. तर तिथे नुसतं प्रवास अपेक्षित नाही, तर प्रवास, उद्देश आणि निवास हे घटकसुद्धा तिथे अपेक्षित आहेत. मग पर्यटनाचे विविध प्रकार आहेत. ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, कृषी पर्यटन, आरोग्य पर्यटन, शैक्षणिक पर्यटन. ओके. मग नुसतं शिक्षणाच्या हेतूने तर पर्यटनामध्ये पुढील गोष्टी आहेत. एक म्हणजे हेतू, उद्देश, वेळ, काळ. ठीक आहे. एका आठवड्यापेक्षा जास्त, एका महिन्यापेक्षा जास्त हे असं ते पर्यटनात आहे. ठीक आहे. ते तुम्ही लिहू शकता. आता थोडक्यात टिप्पा लिहा. बघा, आम्ही जी टिप्पा लिहा यावर व्हिडिओ अपलोड केली होती, त्यावर उपयोजित इतिहास हा प्रश्न होता आणि हा प्रश्न तुमच्या परीक्षेला वारंवार विचारला जातो. राष्ट्रवादी इतिहास लेखन. तर राष्ट्रवादी इतिहास लेखनाचं तुम्हाला थोडक्यात वर्णन करायचं आहे. इथे सांगायचं झालं तर राष्ट्रवादी इतिहास लेखन म्हणजे काय, तर त्या इतिहास लेखनाची विचारसरणी लिहायची आहे. ठीक आहे. ती विचारसरणी कोणी मांडली ते सगळं लिहायचे आहे. त्याचे परिणाम, कारणे, उपयोजित इतिहासमध्ये त्याची व्याख्या, संकल्पना, स्वरूप आणि एक काय म्हणतात, एक थोडक्यात त्याचं विश्लेषण करायचं आहे. त्याला जनांसाठी इतिहास ही संकल्पना वापरली जाते. भूतकाळातील घटनांचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील गरजा पूर्ण करण्यासाठी कसा वापर केला जाईल, म्हणजे भूतकाळातील जे ज्ञान आहे त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात कसा केला जाईल. ठीक आहे. आता पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. ठीक आहे. आता व्हिडिओ मला माहिती खूप मोठा होणार आहे, पण मी लवकरात लवकर आटपण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे. त्याआधी तुम्हाला बखर म्हणजे काय, बखर याचं ऐतिहासिक साहित्यातील महत्त्व हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. या 2-3 मुद्द्यात तुम्ही त्याचं विश्लेषण करणे गरजेचे आहे. तर तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासनाची गरज आहे. हा प्रश्न खूप IMP इम्पॉर्टंट आहे आणि हे दुसरा आणि चौथा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, तो करून जावा. तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासनाची गरज आहे. आता तत्त्वज्ञान म्हणजे नेमकं काय ते लिहिणं गरजेचं आहे आणि त्याच्यात थोडक्यात तत्त्वज्ञानाचा इतिहास जो आहे तो त्या इतिहासाचे टप्पे तुम्हाला लिहायचे गरजेचे आहे आणि मग त्याचा विकास कसा झाला ते लिहायचं गरजेचे आहे आणि मग त्याची आवश्यकता यावर थोडक्यात लिहायचं. असे 4 मुद्दे किंवा 3 मुद्द्यात तुम्ही उत्तर संपवायचं आहे. 26 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. तर याबद्दल तुम्हाला तो माहिती असलं पाहिजे, पत्रकार दिन का साजरा केला जातो. ठीक आहे. ते तुम्ही 2-3 मुद्द्यात लिहायचं आहे. वैद्यकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. तर वैद्यकीय कारण हा एक पर्यटन आहे, आंतरराष्ट्रीय पर्यटन. विविध उद्दिष्ट किंवा हेतू इथे आहे. मग आरोग्याचा हेतू आहे या ठिकाणी, काही ठिकाणी शिक्षणाचा हेतू असतो, एखादी ऐतिहासिक सांस्कृतिक अभ्यासनाचा हेतू असतो. मग आता वैद्यकीय कारणासाठी परदेशी लोकांचे आता भारतात पारंपरिक आता पाहिलं तर आता तंत्रज्ञानाचा विकास झाला, त्यामुळे नवीन नवीन पद्धती आहेत. पण त्याआधी जर पाहिलं जे डिजिटल युगाच्या आधी पाहिलं म्हणजे सोशल मीडिया अस्तित्व होते, पण त्याचे प्रमाण वाढलेले नव्हते. तेव्हा जर पाहिलं काय होतं की पारंपरिक पद्धतीने जी वैद्यकीय सेवा होती ती पारंपरिक पद्धतीची होती. म्हणजे आता त्यात विविध तंत्रज्ञानाचा वापर झालेला आहे. त्यामुळे काय होतं, वैद्यकीय कारणासाठी परदेशी लोक इथे भारतात येतात. हे तुम्हाला मी पॉईंट्स दिलेत की तंत्रज्ञानाचा विकास वगैरे हे सगळं. आता इतर देशात पण तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे, आपल्यापेक्षा ॲडव्हान्स टूल्स तिथे आहेत. ठीक आहे. पण तुम्ही काय करा, यासाठी 21 सेट रेफर करा. ठीक आहे. हे महत्त्वाचे पॉईंट्स मला सांगितले आहेत. उपचार पद्धती येथील योग्य असते, त्या देशात पण असते, पण जर तुम्ही 21 अपेक्षित रेफर केलं तर त्याच्यात तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल. येथील उपचार पद्धती, यामध्ये तुम्हाला येथील उपचार पद्धती कशी आहे ते लिहायचं आहे. ठीक आहे. आणि उपचार पद्धती करताना काय म्हणतात ते वापरण्यात येणारे तंत्रे, तर काय वेळेला ॲडव्हान्स तंत्रे येत असतात. ठीक आहे. मग त्याचं थोडक्यात तुम्हाला माहिती असली पाहिजे.
आता हा परिच्छेद वाचून त्यावर प्रश्न लिहायचे आहेत. ठीक आहे, तुम्हाला कुठला परिच्छेद येईल हे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ठीक आहे. आता प्रश्नाची सविस्तर उत्तरे. मी प्रकरण पहिले शिकवताना मी प्रकरण पहिल्याच्या नोट्स थोडक्यात विश्लेषणासहित सांगितलेले आहेत. ठीक आहे, त्यामध्ये स्त्रीवादी इतिहासलेखन यावर प्रश्न विचारले जातात हे मी त्यावेळेलाच सांगितलं होतं. ठीक आहे, मग स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे नेमकं काय, तुम्हाला त्याची व्याख्या की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना, यामध्ये केंद्रस्थानी कोणती सीमा द बोवा. ठीक आहे, मग त्यात काळात काय बदल झाले, म्हणजे स्त्री हा एक स्वतंत्र वर्ग अस्तित्वात आला, म्हणजे स्त्रियांच्या ज्या दैनंदिन जीवनाची आयुष्याची निगडीत ट्रेडिंग, कामगार, रोजगार यांसारख्या बाबींवर विचार करणे सुरू झाले. हे तुम्ही लिहायचं आहे. की पॉईंट्स काय आहेत, व्याख्या म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची पुनर्रचना, नंतर पुरुषप्रधान संस्कृती, नंतर स्त्रीवादी इतिहास लेखनाची भूमिका कोणी मांडली ते, आणि मग एक वेगळा वर्ग अस्तित्वात आला इतिहासात, त्याचा स्त्रियांचा विचार करण्यास सुरुवात झाली. हे की पॉईंट्स आहेत, ते लक्षात ठेवा. लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहायची. आता लोकचित्रकला म्हणजे नेमकं काय याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. मग लोकचित्रकला, त्याचे टप्पे किंवा त्याचा इतिहास थोडक्यात सांगायचा, त्याचे महत्त्व, वैशिष्ट्ये हे लिहून तुम्ही त्याविषयी सविस्तर लिहायचं आहे. खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करा. आता खेळ म्हणजे नेमकं काय, खेळाची आवश्यकता. ठीक आहे, खेळामुळे होणारे फायदे आणि त्याच्याशी इतिहासाशी असलेला संबंध हे लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. आता खेळामध्ये काय होतं, आरोग्य आपले चांगले राहते, त्याचा इतिहासाशी संबंध कसा आहे ते तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता मी जास्त काही चर्चा करत बसत नाही, थोडक्यातच करतोय. ग्रंथालय आणि संग्रहालय यामध्ये काय असतं, आपल्या ज्ञानाचे भंडारच आहेत. ती विविध पुस्तके वगैरे असतात, ते काय होतं, ज्ञानाचे भंडार आहे, त्यासाठी ते आवश्यक आहेत. हे मी तुम्हाला की पॉईंट्स दिले, तुम्ही त्याचा विस्तार करून अजून ॲडव्हान्स मुद्दे लिहायचे आहेत. ठीक आहे, आणि हे पॉईंट वाईज लिहायचे आहेत, पॅरेग्राफ पद्धतीने लिहायचे नाहीत. ही एक चूक टाळा. या मी आवश्यक तिथे चुका पण सांगतोय. आता इथनं राज्यशास्त्र या विषयाचे प्रश्न सुरू झाले. हां, इथे तुम्हाला बघा योग्य विधाने लिहायची आहेत. ठीक आहे, इथे चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करायचं आहे. त्या इतिहासामध्ये तुम्हाला चुकी बरोबर ते दुरुस्त करून लिहायचं आहे आणि इथे तुम्हाला सकारण स्पष्ट करायचं आहे. निवडणूक आयोग विशिष्ट प्रसंगी एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेतो. आता ह्या ज्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना हा प्रश्न खूप IMP आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला चूक काय टाळायचे, तुम्ही म्हणजे ह्या सर्वच प्रश्नाचे उत्तर लिहिताना चुकी बरोबर पहिले विधान लिहायचं, हे विधान बरोबर आहे, कारण का. ठीक आहे, आता निवडणूक आयोग काय करतो, विशिष्ट प्रसंगी एकदा बघा, तो जो मतदारसंघात असलेला जो कार्यकर्ता आहे तो अचानक काही वेळेला मृत्यू पावतो. बघा, की पॉईंट सांगतो, कार्यकर्त्यांचे मृत्यू, राजीनामा, यामुळे काय होतं, त्यातला जो पक्ष आहे त्या कार्यकर्त्याची जागा कोण घेणार हा प्रश्न निर्माण होतो. मग अशा वेळी ती पोटनिवडणुका घेते मतदारसंघ. ठीक आहे, तुम्हाला टार्गेट पब्लिकेशन किंवा 21 सेटमध्ये हे सविस्तर आहे. आपल्या पुस्तकात सुद्धा पोटनिवडणुका हा जो भाग आहे त्याच्या अंतर्गत हे दिलेलं आहे. मी तुम्हाला फक्त ते कीवर्ड्स दिले आहेत की एखाद्या कार्यकर्त्याचे पद हे रिक्त असते, काही वेळा त्याचे अचानक निधनसुद्धा होते, काही वेळा त्याचा राजीनामा, यावेळी त्याची जागा कोण चालवणार यासाठी ती निवडणूक घेतली जाते. आघाडी स्थिरता शासनातून
आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. आता इथे तुम्हाला आहे ना चूक कोणती टाळायची, तुम्ही डायरेक्ट चूक कारण असं लिहिता तर नाही, ते विधान लिहून हे विधान चुकीचे आहे असं लिहायचं आहे. ठीक आहे. लोकशाहीमध्ये चळवळीला फार महत्त्व आहे. हां, आता उद्याच्या परीक्षेत तुम्हाला मी सांगितलं, हा वरचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. आता हक्काधारित दृष्टिकोन संकल्पना स्पष्ट करायची, हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ठीक आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा हा प्रश्न आहे. भारतातील प्रमुख चळवळी, ग्राहक चळवळ, आदिवासी चळवळ आणि इतर ज्या काही चळवळी आहेत ते तुम्हाला लिहायचे, चळवळी आहेत त्या लिहायच्या आहे. आता इथे तुम्हाला थोडक्यात प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. हे पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. यामध्ये मी तुम्हाला कीवर्ड्स, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे नेमकं काय. आता सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला सामाजिक न्याय अर्थ, व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्ये आणि ती प्रस्थापित करण्याची आवश्यकता हे लिहायचं आहे. तुम्हाला मार्क मिळून जातात. ठीक आहे. जेवढ्या मार्काला विचारले तेवढ्याच मार्काला लिहा, जास्त लिहू नका. किमान इथे तुम्हाला 6 मुद्दे अपेक्षित आहेत या उत्तरामध्ये. ठीक आहे. आता आपण कृतीपत्रिका दुसरी, प्रश्नपत्रिका दुसरी पाहूया. ठीक आहे. मी पटकन सांगत जातो कुठल्या चुका टाळाव्या, कुठल्या चुका करू नये आणि थोडं जिथे आवश्यक आहे तिथे मी गायडन्स करतो. ऑर्गनायझेशन ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको याने लिहिला. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठक्की म्हणतात. ठीक आहे. कोलकाता येथील हे भारतातील पहिले संग्रहालय आहे. ठीक आहे. हे तर मी सगळं करा, मी पटकन तुम्हाला गायडन्स करून पुढे जातो. तर राष्ट्रवादी इतिहास लेखनाची संकल्पना, मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास, वंचित म्हणजे जे साधन संपत्ती किंवा इतर क्षेत्रापासून वंचित राहिले आहेत असा तो वंचितांचा इतिहास आहे. ठीक आहे. परत इथे तुम्हाला लोककलेविषयी किंवा नाट्य परंपरेविषयी विचारलं जाईल. आता लोककलेबद्दल बोलायचं झालं तर राजस्थानचे नृत्य कुठलं आहे किंवा लोककला कुठली आहे, ते इथे लिहायचं आहे. ठीक आहे. इथे पण तुम्हाला संकल्पना चित्र आहेत, टिप्पा लिहा. ह्यामध्ये मार्को पोलो अभिलेखागार वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, यामध्ये तुम्ही कुठली चूक टाळायची, कमी मुद्दे न लिहिणे. ठीक आहे. मुद्दे कमी लिहायचे नाहीत, किमान 6 मुद्दे. ठीक आहे. किमान 6 मुद्दे. काही जण करतात कमी मुद्दे लिहितात, म्हणजे 2 मुद्दे 3 मुद्दे नाही, 6 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. पुढील विधाने सरकारला स्पष्ट करा. आता स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. मग ते काय झाले त्याची एक थोडक्यात पार्श्वभूमी. यामध्ये तुम्हाला स्त्रीवादी इतिहास लेखन, त्याची भूमिका आणि स्त्रीच्या इतिहासात विचार करण्याची सुरुवात झाली आणि स्त्री हा एक अस्तित्वात वर्ग उदयास आला आणि मग त्यांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करण्याची आवश्यकता भासू लागली. हे तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. यामध्ये हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. इतिहास संशोधन करताना विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता होते. आता विविध विषयांमधील बघितलं तर इतिहासाचा म्हणजे कुठल्याही विषयाचा संबंध परस्परांशी संबंध असतो. तर तुम्ही जरी समजा पर्यावरणाचा अभ्यास केला तरी त्या पर्यावरणाचा इतिहास आहे. एखादी चळवळ उभी राहते तर त्या चळवळीला इतिहास असतो. ठीक आहे. पण इतर कुठलाही विषय घ्या, काय आहे या विषयांमध्ये म्हणजे विविध विषयांमध्ये कृतीसाठी काय प्रशिक्षणच आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला इथे परिचित आहेत बघा. आता तुम्हाला वृत्तपत्रे आणि नियतकालिक, मॅगझिन आणि न्यूजपेपर यातील फरक स्पष्ट करायचा आहे. मध्ये तुम्ही काय करायचं आहे, फरक म्हणजे तुम्ही विज्ञानामध्ये कसं करतात, इथे तसं करायचं नाही. विज्ञानामध्ये कसं करता किंवा भूगोलमध्ये कसं करता, इकडे लिहिलं वृत्तपत्र, इकडे लिहिलं नियतकालिक, तसं करायचं नाही. मला काय करायचं आहे, आधी प्रस्तावना लिहायचे, मग वृत्तपत्र, मग त्याच्याबद्दल तुम्हाला त्याचे स्वरूप, त्याची व्याख्या, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे महत्त्व, तर नियतकालिके.
ठीक आहे. पहिला मुद्दा हा वृत्तपत्राविषयी आणि दुसरा मुद्दा नियतकालिकांविषयी, ते पण तुम्हाला सविस्तर लिहायचं आहे. आता इथनं आता चित्रपट क्षेत्र म्हणजे दादासाहेब फाळके यांचे योगदान. आता इथे तुम्हाला पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करायचे आहेत. व्याख्या लिहायची, प्रस्तावना लिहायची की पर्यटन हा एक बहुआयामी घटक आहे. ठीक आहे. मुद्दे बघा, बहुआयामी घटक, तेथील साधन संपत्ती, निसर्गावर त्याचा परिणाम, पर्यटनाचे विविध प्रकार, नंतर ते प्रकार स्पष्ट करायचे कुठलेही 3. मग ऐतिहासिक पर्यटन, मग त्याचे मुख्य कीवर्ड्स काय, ऐतिहासिक वारसा, संस्कृती यांचे काय म्हणतात ते यांविषयीचा अभ्यास करण्यासाठी केलेले पर्यटन, मग त्या पर्यटनाची थोडक्यात वैशिष्ट्ये ते लिहायची. नंतर भौगोलिक पर्यटन, मग त्याच्यात भौगोलिक पर्यटन त्याची व्याख्या. कृषी पर्यटन, कृषी क्षेत्रातील काय म्हणतात ज्या काही पीक पद्धती आहेत किंवा कृषी करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी केलेले पर्यटन कृषी पर्यटन. मग त्याचे थोडक्यात स्वरूप, यामध्ये पर्यटकांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो, कारण ती पर्यटक काय करतात, कृषी त्या शेती क्षेत्रात जाऊन तेथील माहिती व प्रत्यक्ष कार्य करतात, त्यामुळे त्यांना एक अनुभव मिळतो. हा एक कीवर्ड्स लक्षात ठेवा. नंतर आरोग्य पर्यटक, तुम्ही एक जादा लिहिलं तरी चालेल, 3 म्हणजे 3च नाही, एक जादा लिहून ठेवा. ठीक आहे. मग आरोग्य पर्यटन, आरोग्याच्या दृष्टीने केलेले पर्यटन, यामध्ये एखाद्या देशातून दुसऱ्या देशात जाणे किंवा आपल्याच देशांतर्गत फिरणे, म्हणजे आपल्याच देशातील कुठल्याही राज्यात किंवा प्रदेशात फिरणे, या पण ते कशासाठी फिरणे, उद्देश काय, तर आरोग्य या उद्देशाने एखाद्या रोगीवर उपचार म्हणजे केले जाते जे पर्यटन, ते म्हणजे आरोग्य पर्यटन. म्हणजे आरोग्य आपले चांगले राहावे, तंदुरुस्त राहावे, यासाठी काही जण पर्यटन करतात. म्हणजे जे लोक आरोग्याबाबतीत जागृत असतात, म्हणजे डेली ते दररोज स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतात, आपले आरोग्य तंदुरुस्त कसे राहील याचा जे प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी हे पर्यटन केले जाते. आता राज्यशास्त्राचे प्रश्न तुम्हाला इथे आहेत. आता महिलांसाठी इथे 30% जागा राखीव ठेवण्यात आली आहे. लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी कुठली जे उपाययोजना राबवल्या शासनाने ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर चुकी बरोबर, याचं बघा, हे बघा. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला यामध्ये बघा दुसऱ्या खूप IMP आहेत, तर मी IMPच देऊन टाकतो तुम्हाला. ठीक आहे. हे IMP आहे. ठीक आहे. ह्यामध्ये हे एकच मला IMP दिसतंय. ठीक आहे. नंतर बघा संकल्पना स्पष्ट करायचं आहे. अल्पसंख्याकांविषयी अल्पसंख्याक आहेत, त्यामध्ये भारतीय संविधानाने ज्या काही तरतुदी केल्या आहेत त्या लिहायच्या आहेत. त्या तरतुदीची वैशिष्ट्ये, त्या तरतुदीचे महत्त्व आणि त्या तरतुदीचे काय म्हणू शकतो एक स्वरूप आपल्याला लिहायचं आहे. कामगार चळवळ यामध्ये तुम्हाला प्रस्तावना लिहायचे आहे. नंतर कामगार चळवळची पार्श्वभूमी लिहायची आहे, त्याचे परिणाम, ती का झाली हे तुम्हाला लिहायचं आहे, त्याची कारणे लिहायची आहेत. ठीक आहे. नंतर बघा संकल्पना चित्र आहे तुम्हाला. आता निवडणूक आयोग पदाविषयी माहिती लिहायची आहे. नंतर राजकीय पक्ष कोणती कामे करतात, ते काल मी तुम्हाला ह्याचे की पॉईंट्स दिलेले आहेत. राजकीय पक्षांची कामे यामधले जेव्हा सविस्तररित्या हा व्हिडिओ अपलोड झाला तेव्हा मी त्याची की पॉईंट्स तुम्हाला दिलेली आहेत. की दुवा म्हणून काम, काय दुवा म्हणून काम, जे काही आता कीवर्ड्स लक्षात ठेवा. दुवा म्हणून काम, मग त्यात काय लिहायचं तुम्हाला, जनतेच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणे, हा एक कीवर्ड्स आहे. मग तुम्ही ती तुमच्या शब्दात स्पष्ट करायची. नंतर विरोधी पक्ष म्हणून काम, ते कसं, एखादा विरोधी पक्ष सरकारच्या धोरणांवर काय करतो, विरोध करतो किंवा धोरणांना विरोध करतो आणि जनतेचे प्रश्न मांडत असतो. ठीक आहे. हे एक कीवर्ड झाला. अजून भरपूर कीवर्ड्स मी तुम्हाला खाल दिलेले आहेत. ठीक आहे.
ठीक आहे. यावर मी व्हिडिओ अपलोड जे या प्रश्नाविषयी मी कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललो आहे, त्यामुळे मी इथे जास्त काही बोलत नाही. आता कृतीपत्रिका तिसरी, यामध्ये पण बघा हा ग्रंथ जो दिला आहे की याचे जर्मनी भाषेत कोणी अनुवाद केला. एक महत्त्वाचं आहे, महाबळेश्वरातील भिल्लार हे गाव पुस्तकांचे गाव, ठीक आहे. हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे ह्याच्यात तरी मला हे 2 प्रश्न महत्त्वाचे वाटले आहेत. भारताचे पहिला ऐतिहासिक मूकपट, भारताचा पहिला वास्तववादी चित्रपट. आता इथे तुम्हाला चित्रपटांविषयी असेल, ठीक आहे. चित्रपटांविषयी असू शकतं, लोककलेविषयी असू शकतं, लोक परंपराविषयी म्हणजे लोककला ज्या आहेत त्या, लोकनृत्य लोककला याविषयी असू शकतं, खेळांविषयी असू शकतं, ठीक आहे. हे तुम्हाला पर्यटन या प्रकरणावर आधारित आहे हे, ठीक आहे. कुठल्याही प्रकरणावर विचारला जाऊ शकतो. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा, प्रसार माध्यम आणि इतिहास या कुठल्याही प्रकरणावर तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. हे तुम्हाला महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळातील ठिकाणे लिहायची आहेत. तुम्हाला कोशांचे प्रकार लिहायचे आहेत. हां, इथे तुम्हाला प्राच्यवादी इतिहास लेखन, हेमाडपंथी शैली हा करून जावा, खूप महत्त्वाचा आहे. वर्तमानपत्रांची उद्दिष्ट, हा एक करून जावा. तर हेमाडपंथी चित्रशैलीत ताराकृती बांधकाम आढळते. महाराष्ट्रातील यादवांच्या काळात हे आढळलेले दिसून येते, ठीक आहे. वर्तमानपत्रांची जी उद्दिष्टे आहेत की माहितीचा प्रसार, एखादी जर घटना घडली की तिचा प्रसार करणे आहे, ज्ञानाचा प्रसार होतो. वर्तमानपत्रामध्ये आपल्याला दैनंदिन किंवा जागतिक घडामोडींचा आढावा घेता येतो, त्यामुळे आपल्या ज्ञानात भर होते, ठीक आहे. हे एक त्याचे उद्दिष्ट आहे. तुम्ही आपल्या शब्दात लिहू शकता. विधाने सकलन स्पष्ट करायची आहेत. प्रादेशिक इतिहास लेखनात चालना मिळण्याची कारणे, त्याची पार्श्वभूमी. सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय काय, कारण ते दृकश्राव्य माध्यम आहे. ते घर बसल्या आपण त्यावर ते ऐकू पण शकतो आणि पाहू पण शकतो, ठीक आहे. त्यामुळे आपलं काय म्हणतो मनोरंजन वगैरे होत असतं. शिक्षण क्षेत्रात खेळांना विशेष महत्त्व काय ते लिहायचंय. अभिलेखावरती कागदपत्रे, कारण काय तो आपल्या जागतिक वारसा ऐतिहासिक ठेवा आहे, जागतिक वारसा तो आपला ऐतिहासिक ठेवा आहे आणि या ठेव्याचे जतन होणे गरजेचे असते. त्यामुळे अभिलेखावरती कागदपत्रे ऐतिहासिक दृष्ट्या विश्वासार्ह मानले जातात. या कागदपत्राद्वारे आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास, त्या काळातील चालू घटना वगैरे याचा अभ्यास करू शकतो. आपल्या संस्कृतीचा किंवा आपल्या पूर्वजांचा इतिहास आपण समजून घेऊ शकतो. तर इथे तुम्हाला परिचितावर प्रश्न आहे, ठीक आहे, तो तुम्ही बघा. आता तुम्हाला हा प्रश्न येणार आहे, पोवाडा म्हणजे काय, ठीक आहे. तुम्हाला भारुड सुद्धा विचारलं जाईल, तमाशा म्हणजे नेमकं काय हे सुद्धा विचारलं जाईल. हे मी महत्त्वाचे प्रश्न देते तुम्हाला, काळजी करू नका. राज्यशास्त्राचे प्रश्न सुरू झाले, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला हा खूप प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसरा, आता यामध्ये तुम्हाला कुठले चूक टाळायचे की इथे सर्व हे दोन्ही प्रश्न सोडवणे कंपल्सरी. तुम्ही काय करता, येत नाही म्हणून समजा तुम्हाला पहिला येत नाही मग तुम्ही तसं सोडून देता आणि दुसरा सोडवायला घेता, तसं करू नका. हे चूक टाळा. दोन्हीच्या दोन्ही सोडवा. काय येत नाही ठोका, पण तो सोडवा. कदाचित ते उत्तर बरोबर असू शकतं, ठीक आहे. अभ्यास व्यवस्थित करा पण आता सारखं ठोकत राहू नका. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू का करते, की पॉईंट्स पटकन घ्या. तरी हे विधान बरोबर आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवार आणि मतदारांनी जे आहेत पक्षांनी कसे आचरण करावे यासाठी निवडणूक आयोगाने जी संहिता लागू केली जाते तिला आचारसंहिता म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाले तर उमेदवारांनी कसे वागावे किंवा त्यांचे आचरण कसे असावे हे ते काय म्हणतात, हे जी सांगणारी संहिता आहे ती म्हणजे आचारसंहिता. या निवडणुकीदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू केली जाते. असं नुसतं गैरप्रकार होऊ नये म्हणून लागू केली जात नाही. बाबा एखादा पक्ष असेल, उमेदवार असेल किंवा मतदानामध्ये घोळ होऊ नये,
हुंडा यांसारख्या ज्या काही समस्या आहेत, भ्रष्टाचार वगैरे, त्या होऊ नये म्हणून ती आचारसंहिता लागू करते. इथे हुंडा नाही, सॉरी, भ्रष्टाचार, चुकून हुंडा शब्द वापरला, भ्रष्टाचार होऊ नये वगैरे यासाठी. हां, नुसतं गैर पद्धत किंवा गैरकृत्य होऊ नये म्हणून नाही, भरपूर कारण आहेत भ्रष्टाचार वगैरे, ते तुम्ही लिहू शकता आपल्या शब्दात. तर राजकीय पक्ष सामाजिक संघटनाच असतात का, ते सुद्धा आपल्याला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. कारण ते समाजाचे विविध प्रश्न आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवतात, दुवा म्हणून काम करतात. प्रादेशिकता, प्रादेशिक वाद यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. लोकशाही समोरील आव्हाने महत्वाचं संकल्पना चित्र आहे, करून जावा. हां, तर पर्यावरण चळवळीचे कार्य हे दोन्ही महत्वाचे आहेत. ठीक आहे. निवडणूक आयोग म्हणजे काय, त्याची कार्य, त्याची पार्श्वभूमी आणि मग त्याची कार्य तुम्हाला स्पष्ट करायची आहेत. आचारसंहिता लागू करणे किंवा तत्समची कार्य आहेत, उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे निवडणुकीदरम्यान वगैरे, जी काही निवडणुकीदरम्यानची कार्य करते ती. पर्यावरण चळवळ, त्याची कार्य, पर्यावरण चळवळीचे स्वरूप कसे होते आणि मग त्याचे महत्त्व आणि मग त्याची कारणे तुम्हाला स्पष्ट करायची आहेत. चौथी कृतीपत्रिका, यामध्ये बघा, यामध्ये तुम्हाला कुठला महत्त्वाचा प्रश्न आहे, तर तिसरा आणि पहिला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मी ते महत्त्वाचे प्रश्न सांगत होतो आणि शेवटी टिप्स आणि ट्रिक्स सांगतो, टिप्स देतो आणि या प्रश्नांसाठी. आता एकंदरीत सर्व प्रश्नावरच टिप्स देतो. प्रश्नांची उत्तर अचूक मुद्देसूद असावे. ट्रिक्स काय बघा, तुम्हाला एखादा प्रश्न जर येत नसेल तर तुम्ही कीवर्ड्स लिहायचा. ट्रिक काय बघा, कीवर्ड्स लिहायचा आणि त्या शब्दांचा आधार घेऊन तुम्ही त्या प्रश्नाबद्दल काय विचार करता, ऐतिहासिक विचार. हां, त्याला ऐतिहासिक आधार पाहिजे. आपण इतिहासाचा पेपर लिहितोय त्यामुळे थापेलॉजी नाही करायची, पण तुम्ही एक कल्पना करून किंवा काय असू शकतं ते लिहून तुम्ही किमान जरी 2-3 ओळी लिहित तरी तुम्हाला मार्क मिळतील. मी हे टिप्पा लिहा, सविस्तर उत्तरे लिहा, सहकार्य स्पष्ट करा यासाठी सांगतोय. तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचा विचार करता आला पाहिजे त्यावर. एक चुकीची जोडी महत्वाची आहे. तुम्हाला हे विचारलं जाऊ शकते, स्त्री पुरुष तुलना वगैरे आणि क्रेबीज हिस्ट्री ऑफ इंडिया यावर विचारलं जाऊ शकतो. संकल्पना चित्र पूर्ण करा बघा, यामध्ये हे महत्वाचे आहे. दुसरं, नंतर खेळणी आणि उत्सव, नंतर विश्वकोश, मराठी चित्रशैली. यामध्ये मराठी चित्रशैली आणि विश्वकोश खूप महत्वाचे आहे. खेळणी आणि उत्सव याविषयी तुम्हाला तुमचं मत किंवा तुम्ही कशा प्रकारे उत्तर लिहिता हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्ही कशा प्रकारे उत्तर लिहिता, तुमची उत्तर लिहिण्याची किंवा उत्तर मांडण्याची जी स्किल आहे किंवा जे मांडण्याचे जे कौशल्य आहे ते इथे तुम्हाला या प्रश्नांमध्ये दिसून आले पाहिजे. या प्रश्नात दिसून आले पाहिजे. तुम्ही उत्तर मांडण्याची शैली कशी आहे तुमची. मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. कारण जी मायकेल फुको यांची जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्या ज्ञानाचे पुरातत्व म्हणजे भूतकाळातील स्थित्यंतरांवर त्यांनी भर दिला. ठीक आहे. भूतकाळातील जे स्थित्यंतरे होत गेली त्याच्यावर त्यांनी भर दिला आणि म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. यामध्ये कीवर्ड्स लक्षात ठेवा. भूतकाळातील जी स्थित्यंतरे घडून येतात त्याची आणि त्यांची जी योग्य ठरवलेली पद्धत आहे म्हणजे कालगणना, ती क्रमवारीची पद्धत आहे. कालगणना नाही, क्रमवारीची पद्धत आहे. आणि भूतकाळातील स्थित्यंतरांचा अभ्यास हे खूप महत्त्वाचं आहे. हे पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहे, तुमच्या उत्तरामध्ये आले पाहिजे. त्यांच्या लेखनाबद्दल ज्ञानाचे पुरावा करतात कारण भूतकाळातील स्थित्यंतरे आहेत हा मुद्दा. अचूकवारी, त्यांची अचूक पद्धत म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीने ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते, हे आलं पाहिजे. चित्रकथेसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन गरजेचे आहे. आता चित्रकथी शैली म्हणजे नेमकं काय,
यावर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि हा प्रश्न मायक्रोफुकोवर बराचसा विचारला गेलेला आहे. भूतकाळातील तर त्यांचे जे बदल आहेत ते त्यांनी स्पष्ट केले आहेत. ठीक आहे. हा एक कीवर्ड्स आता तरी मला एवढंच मी हा एक कीवर्ड्स देऊ शकतो. तुम्ही 21 सेट वगैरे रेफर करा. ठीक आहे. मी कसं उत्तरं पाठ केली नव्हती, म्हणजे आपल्या शब्दात लिहायचो मी उत्तरं. काय वेळेस तर मी प्रश्न वाचूनच जायचो नाही, प्रश्न आल्यावर आणि उत्तर तयार करायचो. त्यामुळे जरा सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे. तर खेळाचे अर्थकारण म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आता खेळामध्ये तुम्हाला नुसतं पाहिलं तर जर ते कॉमेंट्री करणारे असतात. ठीक आहे. आणि त्याला जागतिक दर्जा खेळाला प्राप्त झाला आहे. यामुळे त्याचे अर्थकारण बदलले आहे. ठीक आहे. मग हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. मायकेल फुको, चित्रकृती आणि सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण. ठीक आहे. पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. यातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तुम्हाला मी इथे दिले आहेत. एवढेच प्रश्न सफिशियंट आहेत. यापैकी तुम्हाला कुठलेही प्रश्न करायची गरज नाही. याशिवाय बाकीचे वाचून ठेवा. ठीक आहे. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे. हा प्रश्न असतो ना, उपाय सुचवा, तुमचे मत लिहा, तुमचे विचार मांडा. हे तुमची जी विचार करण्याची क्षमता आहे आणि तुम्ही त्यावर विचार कसा करताय, त्या घटकावर तुमचं मत काय आहे आणि त्या घटकावरचे विचार तुम्हाला कसे मांडता येत आहेत, प्रभावीपणे मांडता येत आहेत का, म्हणजे क्षमता, विचार कौशल्यावर हा प्रश्न बेस आहे. बाहुल्यांच्या खेळाच्या पद्धती सांगू. या खेळाची माहिती द्या. यामध्ये तुम्हाला बाहुल्यांचा खेळ नेमकं काय, त्याच्या पद्धती आणि माहिती जरी लिहिणं अपेक्षित असलं तरी त्याचा इतिहास लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पद्धती आधी. पर्यटनामागील हेतू. यामध्ये मुद्दे, कीवर्ड्स घ्यायला पटकन. प्रस्तावना तुम्ही जे सांगितलं की पर्यटन हा बहुआयामी घटक आहे. पर्यटनामध्ये नुसता प्रवास नसून त्यामागील हेतूसुद्धा गरजेचा असतो. हे झालं प्रस्तावनेमध्ये. नंतर पटकन पर्यटन व्याख्या, अर्थ व स्वरूप. पर्यटनाची व्याख्या. पर्यटन म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे, तेथील ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक बाबींचा अभ्यास करणे एवढे नसून प्रवास, निवास या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. पर्यटन करणे म्हणजे नुसतं फिरणे नाही, तर एका ठराविक कालासाठी किंवा वेळेपर्यंत तेथे जाऊन तेथील जे ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा लोकसंस्कृतीचा अभ्यास करणे. ठीक आहे. यामध्ये निवास, उद्देश या गोष्टींना महत्त्व असतं. ठीक आहे. मग पर्यटनामागील हेतू स्पष्ट करणे. मग पर्यटनाचा हेतू काय असतो? मनोरंजनासाठी, अनुभवासाठी. ठीक आहे. हा जो हेतू आहे तो लिहायचा आहे. आता पर्यटन एक मानव हा विशिष्ट हेतू किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच पर्यटन करत असतो. ठीक आहे. मग त्यात हेतू सुद्धा महत्त्वाचा आहे. हे मी तुम्हाला प्रस्तावात लिहायला सांगितलं आहे की माणूस हा पर्यटन करतो म्हणजे नुसता तो फिरत नाही, तर तो त्यामध्ये निवास, उद्देश या गोष्टींना महत्त्व असते. ठीक आहे. नंतर प्रस्तावना पर्यटनाची व्याख्या. मग नुसतं पर्यटन म्हणजे नुसतं फिरणे नाही, हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे की नुसतं फिरणं नाही, तर त्यामागे हेतूसुद्धा गरजेचा आहे. मग त्याचं थोडक्यात तुम्ही उदाहरण द्यायचं की आता पर्यटनामध्ये पुढील बाबींचे किंवा निकष असतात. एक म्हणजे हेतू, उद्देश, निवासाचा काळ किंवा कालावधी. ठीक आहे. हे लिहून झाल्यानंतर त्यामागील हेतू मनोरंजनाच्या उद्देशाने किंवा मनोरंजनाचा हेतू समोर ठेवून, अभ्यासाचा हेतू म्हणजे शैक्षणिक हेतू समोर ठेवून, अनुभव घेण्यासाठी हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला चित्र दिले असतील त्याचे निरीक्षण तुम्हाला करायचे आहे. ठीक आहे. आता इथं राज्यशास्त्राचे प्रश्न महत्त्वाचे सुरू होतात. हे विधान खूप महत्त्वाचे आहे. आता इथे तुम्हाला एकंदरीत पेपर सोडवताना चुका कुठल्या टाळायच्या आहेत? मुद्देसूद मांडणी न करणे ही चूक टाळायची आहे. आकर्षक मांडणी न करणे ही चूक टाळायची आहे.
आणि उत्तर लिहिताना काय करायचं आहे तुम्हाला, आकर्षक स्वशब्दात स्वच्छ, स्पष्ट आणि व्यवस्थित मुद्देसूद असावे उत्तर. ठीक आहे, या चुका टाळा आणि या चुका करू नका, म्हणजे हे करा तुम्ही. ठीक आहे. तर भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. ठीक आहे. स्वातंत्र्य काळानंतरचा इतिहास तुम्हाला लिहायचा आहे. भारतीय संविधानाने जी मतदानाचे वय 21 वर्ष होते ते 21 वर्ष 18 वर्ष केली. त्यामुळे काय युवक जे आहेत त्यांना आपले विचार, राजकीय मत, म्हणजे विचार असतील, कुठलेही विचार असतील, सामाजिक विचार, राजकीय विचार, आपले मत मांडण्याची संधी मिळाली. पण त्यांना राजकीय पक्षात सुद्धा येण्याची काय मिळाली, खूप मोठी संधी यामुळे मिळाली. त्यामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आले. म्हणजे आपला देश हा युवकांचा देश आहे. म्हणजे युवा लोकसंख्येचे प्रमाण, म्हणजे कार्यशील लोकसंख्या जी आहे किंवा युवा लोकसंख्या जी आहे त्याचे प्रमाण आपल्या देशात जास्त आहे. हे कीवर्ड्स आहेत. ठीक आहे, आपल्या देशात जास्त आहे. आणि संविधानाने जी मतदानाची वयाची अट आहे ते 21 वर्ष 18 वर्ष केली. त्यामुळे युवकांना आपले मत, विचार मांडण्याची, राजकीय क्षेत्रात पुढे येण्याची संधी मिळाली किंवा एक वाव मिळाला. ठीक आहे, यामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. आता मी बोललो बघा, राजकीय पक्ष व शासन यांच्यातील जनता, राजकीय पक्ष, शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. हा सविस्तर उत्तर लिहामध्ये सुद्धा राजकीय पक्षांची कारणे लिहा, राजकीय पक्षाची कार्य लिहा, कारणे नाही कार्य लिहा, या अंतर्गत विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मग याचं उत्तर हे विधान बरोबर आहे. मग असं लिहायचं, प्रश्न क्रमांक 7 त्यातील पहिलं, हो, हे विधान बरोबर आहे, सकारण किंवा कारण पुढीलप्रमाणे. मग पहिला मुद्दा, कीवर्ड्स जे सांगितले ते विस्तार करा त्याचा. तर राजकीय पक्ष जनता शासनाच्या दुवा म्हणून कार्य करतात. कारण एक म्हणजे दुवा लिहायचं, दुवा म्हणून का कार्य करतात ते लिहायचं, दुवा लिहायचा. नंतर एक विरोधी पक्षांचं कार्य लिहायचं. ठीक आहे, अजून काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला इथे लिहून नाही दाखवत, तर सांगतो सरळ. जनतेच्या समस्या सरकारापर्यंत पोहोचवणे, सरकारची धोरणे. तिसरा मुद्दा आहे सरकारची धोरणे. ठीक आहे, जे काही सरकारची धोरणे आहेत, त्यांचे जे काही निर्णय आहेत, त्यांनी जे काही धोरणांची अंमलबजावणी केली आहे ते राजकीय पक्ष जनतेपर्यंत पोहोचवतात आणि जनतेचे समस्या सरकारपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे तो एक दुवा आहे. ठीक आहे, यामध्ये कीवर्ड्स लक्षात ठेवा. राजकीय पक्षामध्ये हा प्रश्न विचारण्याची शक्यता, त्यामुळे मी याच्यावर जास्त काय केलं आहे, फोकस केला आहे या 2 प्रश्नांवर. ठीक आहे, जास्त फोकस केलेला आहे. जरा व्हिडिओ मोठी झाली तरी चालेल. ठीक आहे, आता दुवा लिहिताना लक्षात ठेवा, दुवा म्हणजे कसं, सरकार जे काही धोरणं आखणार आहे, सरकार जी काही धोरणे आखणार आहे ती राजकीय पक्ष जनतेपर्यंत पोहोचवतात आणि जनतेचे त्यावरील विचार, मत राजकीय पक्ष सरकारकडे पोहोचवतात. ठीक आहे, त्यामुळे ते दुवा म्हणून कार्य करते. संकल्पना स्पष्ट करा. मतपेटी ते म्हणजे नाटोचं ऑप्शन असल्यामुळे काय होतं, एक विश्वास, म्हणजे कुठल्याही उमेदवाराला आपल्याला जर मत द्यायचं नसेल तर तिथे तो ऑप्शन आहे नाटो म्हणून. ठीक आहे, त्याचा उल्लेख तुमच्या या उत्तरामध्ये असला पाहिजे. जमातवाद व दहशतवाद, यामध्ये तुम्हाला इथे IMP काही वाटत नाही या दोघांमध्ये. ठीक आहे, संकल्पना चित्रामध्ये मला हे वाटते IMP पहिलं. ठीक आहे, भारतातील राष्ट्रीय पक्ष द्यायचे आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस वगैरे सगळं लिहायचं आहे तुम्हाला. आता भारतीय शेतकरी चळवळीचे स्वरूप, हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो आहे. शेवटची कृती पत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे बघा. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदणी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. नंतर हा प्रश्न महत्त्वाचा आहे, या जोड्या महत्त्वाच्या आहेत आणि या 2 जोड्या तरी मला महत्त्वाच्या वाटल्या आहेत. संकल्पना चित्रामध्ये तुम्हाला कुठल्या चुका टाळायच्या आहेत,
खाडाखोड करायची नाही आणि व्यवस्थित आखणी करायची आहे. ही आणि काय करायचं आहे तुम्हाला? व्यवस्थित आखणी करायची आहे, बस. खाडाखोड करायची नाही. हा महत्त्वाचा आहे. बघा, टिपालियामध्ये मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा हे मी प्रश्न दिले होते. किताब-ए-नौरस हा प्रश्न दिला होता. यात किताब-ए-नौरस विजयपूरचा सुलतान दुसरा आदिलशाह आणि जो दिलेला आहे. संगीताच्या 9 रसांचा तिथे उल्लेख आहे. ठीक आहे. कीवर्ड्स लक्षात ठेवा. विजापूरचा दुसरा सुलतान आदिलशाह, किताब-ए-नौरस ग्रंथ, नंतर संगीताचे 9 रस, त्याचे थोडक्यात विश्लेषण आहे आणि ह्याचे भाषांतर भाषांतर किंवा जो अनुवाद आहे आपण म्हणतो तो कोणी केला ते सगळं इथे लिहिणं गरजेचे आहे. ठीक आहे. यामध्ये किताब हा 9 रस तरी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पर्यटनाची परंपरा. ठीक आहे. आता सहकार्याने स्पष्ट करा. यामध्ये तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणे गरजेचे किंवा अभ्यासाला का लागतो? जे मानवाने लाखो वर्षापूर्वीची जी प्रगती केली तेव्हा हळूहळू तंत्रज्ञानाचा विकास झाला. आता यामध्ये बदलते हवामान वगैरे इत्यादी ज्या काही घटना आहेत तर तांत्रिक घटना यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. म्हणजे त्याची शेती करण्याची पद्धत, त्याच्यात झालेले बदल हे सगळे अभ्यासावे लागतात. प्रसारमाध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे किचक आकलन करून घ्यावे लागते. बघा, हे एक आणि हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हे 2 प्रश्न खूप महत्त्वाचे. हे प्रश्न IMP आहेत. ठीक आहे. प्रसारमाध्यमामध्ये मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. आता बघा, आजच्या काळात बघितलं तर प्रसारमाध्यम म्हणजे त्याची व्याख्या लिहायची आणि आजच्या काळात बघितलं तर की पॉईंट सांगतो तुम्हाला. आजच्या काळात बघितलं तर बघा, आपल्यासमोर जी येणारी माहिती आहे ती वास्तवाला धरूनच असेल असं नाही. मग त्यात काही चुका असू शकतात. एखाद्या घटनेचा क्रम चुकला असेल किंवा एखादी घटना घडलीच नसेल तरी पण ती प्रसारमाध्यमांद्वारे छापून आली असेल किंवा प्रसारमाध्यमामध्ये छापून आली असेल. ठीक आहे. मग ती घडलीच असेल असं नाही, म्हणजे ती वास्तवाला धरून नाही. ठीक आहे. परत त्यामुळे चुकीची समज, चुकीच्या अफवा पसरू शकतात. ठीक आहे. यामुळे काय होतं की प्रसारमाध्यमाद्वारे जी मिळणारी माहिती आहे त्या माहितीचे चिकित्सक आकलन, त्याची तपासणी करूनच घ्यावी लागते. तुम्ही तिथे उदाहरणं देऊ शकता अशा फेक न्यूज किंवा काही फेक घटना असतील त्याचं. यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, एक म्हणजे वास्तवाला धरून नाही, म्हणजे जे दैनंदिन जीवनात वावरताना ज्या घटना घडतात ते वास्तव त्याला धरूनच असेल असं नाही. एखादा अफवा पसरवण्याचा हेतू असेल, त्यामुळे काय होतं, जर समजा अफवा पसरवली मग त्यातून दंगली वगैरे होतात. ठीक आहे. मग हे जर आपल्याला टाळायचं असेल तर काय, त्याचं चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. मी आणि दिलेले थोडे मुद्दे अपेक्षितमध्ये तुम्हाला सापडतील. ठीक आहे. पण काय काय मुद्दे मी स्वतःच्या शब्दात माझ्या विचारांद्वारे त्या प्रश्नाचं उत्तर किंवा त्या प्रश्नासंबंधी मी कसा विचार करतोय हे मी तुम्हाला त्या कीवर्ड्सद्वारे सांगतोय. ठीक आहे. आता कुठले पॅसेज येतील हे तर पॅसेज मी येणार नाही तुम्हाला आधी सांगतो. मी जेवढे पॅसेज दाखवले प्रश्नपत्रिकेमधले तेला एकही पॅसेज येणार नाही. मी कुठला पॅसेज येईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आता बघा, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, काल जो सविस्तर उत्तरे लिहा यावर जो व्हिडिओ अपलोड केला त्याच्यात हा प्रश्न होता, मार्क्सवादी इतिहास लेखन, त्याच्या उत्पादनाची साधने, आर्थिक वैशिष्ट्ये वगैरे मी तुम्हाला सगळं सांगितलं होते. मार्क्सवादी इतिहास लेखनाची भूमिका किंवा ते जनक म्हणजे ती संकल्पना कोणी मांडली, ती भारतीय चित्रपटसृष्टीची विकासाची वाटचाल, हे सगळं महत्त्वाचं आहे. राज्यशास्त्राचे प्रश्न सुरू झाले. हा बघा, इथे तुम्हाला रिकाम्या जागासाठी नोबेल्स पुरस्कार मिळवलेले व्यक्ती किंवा एक जागतिक स्तरावर किंवा जागतिक स्तरावर किंवा प्रेरणा घेण्यासारखे कार्य करणाऱ्या व्यक्ती, ठीक आहे, त्यांनी उभ्या केलेली चळवळी, त्यांनी काही जर केले असेल तर त्यांचं त्यावर आधारित रिकाम्या जागा विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे, माहिती अधिकारामुळे
शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर हे विधान चूक आहे. हे विधान ठीक आहे, हे विधान चूक आहे. कारण काय होतं, यामुळे शासनाची जी गोपनीयता आहे ती कमी होते. आता माहितीचा अधिकार अधिनियम 2005 साली लागू करण्यात आला. माहितीचा अधिकार म्हणजे नेमकं काय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी माहितीचा अधिकार लागू करण्यासाठी प्रयत्न केले होते. ठीक आहे. आता माहितीचा अधिकार म्हणजे काय, जे शासन निर्णय घेतं म्हणजे जे कुठल्याही प्रकारचे ते नागरिकांना माहिती व्हावे. ठीक आहे. म्हणजे माहितीचे अधिकार म्हणजे काय, तर माहितीचा अधिकार असणे नागरिकांना. म्हणजे शासन कुठल्याही स्तरावर निर्णय घेत असेल किंवा काय म्हणतात शासनाची जी कार्य आहेत त्या कार्याविषयी आपण माहिती घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे आपण शासनाला विचारू शकतो की हे कसं हे धोरण कशा प्रकारे आखले गेले, का आखले गेले. ठीक आहे. हा आपल्याला माहितीचा अधिकार आहे, तो 2005 साली लागू झाला. यामुळे काय झालं, जे शासनाचे जे कारभार आहेत त्याच्यातील गोपनीयता कमी झाली. यामुळे काय झालं, शासनाच्या कारभारातील जी गोपनीयता आहे ती वाढली नसून कमी झाली. म्हणजे या अधिकारामुळे काय म्हणतात ते आतल्या गोष्टी न राहता नागरिकांना त्या गोष्टी कळू लागल्या. ठीक आहे. असं तुम्ही हे कीवर्ड्स आहेत त्यांचा वापर करा. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला मी आत्तापर्यंत या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत. मध्ये सविस्तररित्या टिप्पा लिहा, महत्त्वाचे परिच्छेद यावर प्रश्न मी देतो. संकल्पना स्पष्ट करा. प्रादेशिक पक्ष आणि भ्रष्टाचार. भ्रष्टाचार म्हणजे काय, तर काळा पैसा वगैरे हे सगळं लोकांना लुबाडून उभी केलेली संपत्ती हे सगळं भ्रष्टाचारामध्ये येतं. त्याचे एक प्रमाण वाढलेले आहे आपल्याला दिसून येतं. त्याचे परिणाम तुम्हाला त्या टिप्पेमध्ये लिहायचे आहेत. एक आकर्षक उत्तर लिहायचं आहे. तर निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमकं काय. आता ह्याच्यात तुम्हाला तर हा काही महत्त्वाचे संकल्पचित्र तरी वाटत नाही आहेत. ठीक आहे. यात निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय आणि राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये हा बघा, हा करून जावा. निवडणूक आचारसंहिता, उमेदवाराने निवडणुकीदरम्यान कसे वागावे निवडणूक होईपर्यंत, म्हणजे ती जाहीर झाल्यापासून होईपर्यंत. ठीक आहे. त्याला निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात. म्हणजे आचरण असते त्याच्यात. आचार म्हणजे काय, वागणूक किंवा आचरण. ठीक आहे. हे सांगणारी संहिता म्हणजे आचारसंहिता. हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, तुम्ही त्याचा विस्तार करा. आणि सर्वात म्हणजे तुम्ही पॉईंट वाईज उत्तरे लिहा. कुठल्या प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा, कुठल्या प्रश्नाला कमी वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवा. तुम्हाला पेपर सोपा जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनल माझे सबस्क्राईब करा.